नहीं चलेगी, नहीं चलेगी, ये सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। सरकार काय म्हणतंय? गरीबाला शिक्षण नाही म्हणतंय। सरकार काय म्हणतंय? गरीबाला शिक्षण नाही म्हणतंय। कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। राजीनामा द्या, राजीनामा द्या, दादा भुसे राजीनामा द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराज इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। बस बस चला। आपली काय मागणी आहे? राज्यामध्ये शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडीस आलेली आहे। देशामध्ये नीटचा पेपर फुटला असताना पण काही यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती, पण शिक्षण मंत्री पूर्णपणे झोपलेले होते। त्यामुळे टीईटीचा पेपर फुटला। टीईटीचा पेपर एवढे दिवस झाले आज पण त्याची काही डेट्स त्यांनी जाहीर नाही केलेली। त्यांच्या खात्याअंतर्गत प्राथमिक शिक्षण व्यवस्था ही राज्यातली पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। 2000 मराठी शाळा बंद झालेल्या असून 17,500 मराठी शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावरती आहे। हे शासनाचेच रिपोर्ट्स आहे, शासनाचाच अहवाल आहे। दादा भुसेंच्या शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये 40,000 शाळांना मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे आणि विशेष शाळांमध्ये मध्यान्ह भोजन देऊ शकत नाही आणि पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करत आहे। दुसरा मुद्दा जो आग्रहाने पुढे घ्यावा लागतो की अनेक दिवसांपासून शाळेतले शिक्षक हे BLOच्या ड्युटीखाली शाळांमध्ये नसून SIRच्या प्रोसेसमध्ये व्यस्त आहे। मुंबईमध्ये एक शिक्षक हार्ट अटॅकने वारला आहे आणि एका महिला शिक्षिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। आता BLOच्या ड्युटीनंतर यांना जनगणनेच्या ड्युटी लावणार, त्यानंतर AI ट्रेनिंग लावणार। 105 विविध इतर कामं शिक्षकांच्या मागे सरकार थोपवत आहे। तर त्या शिक्षकांनी शिकवायचं का इतर शासनाचे कामं करायचे? तर दादा भुसेंना एवढं तरी समजायला पाहिजे ना। ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता दादा भुसेंचा नाशिक जिल्हा आहे। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला नाही, नाशिक जिल्हा हा शालार्थ ID घोटाळ्याचा बालेकिल्ला आहे दादा भुसेंच्या नेतृत्वामध्ये। हा असं म्हणायला आम्हाला कुठेही कमीपणा वाटणार नाही। त्यापुढे तुम्ही जाणार, राज्यातले तीन मंत्री शिक्षण खात्याशी निगडीत आहे। दुसरे मंत्री येतात उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील। चंद्रकांत पाटलांनी लाच सोडलेली आहे। चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वामध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून निम शासकीय कॉलेजेस हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट केल्या जात आहे। जिथे ज्यांच्या फीस 80,000 60,000 इंजिनिअरिंगच्या असायच्या त्या 4 लाख 5 लाखावर जाऊन पोहोचलेल्या आहेत आणि नाही तिथे कुठली स्कॉलरशिप असेल किंवा फीस रिएम्बर्स तिथे होती। यांचा महान पराक्रम, अत्यंत महान पराक्रम म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे काही वर्षापूर्वी शासनाने राज्य सरकारचं विद्यापीठ केलं, पण त्याच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वामध्ये 91,000 रुपये विद्यार्थ्यांकडून डेव्हलपमेंट फीस घेतल्या गेली। देवेंद्र फडणवीस सरकारची एवढी नाकारतेपणा आहे की शासकीय कॉलेजेसमध्ये डेव्हलपमेंट फीस ही विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाऊ लागली। 22,000 रुपये लॅबोरेटरी फीस घेतल्या गेली। शासन म्हणजे जावई शोध हा महाराष्ट्रामध्ये की शासकीय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून डेव्हलपमेंट फीस घेऊ जाऊ लागली, लॅबोरेटरी फीस घेऊ लागल्या, काहीच्या काही फीस घेऊ लागले। मनात येईल ते विद्यार्थ्यांची लूट चालू आहे। आणि तिसरे जे शिक्षण मंत्री आहे कुठले, हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री नसून बोगस नर्सिंग कॉलेज वाटणारा मंत्री आहे। त्यांच्या माध्यमातून राज्यभर बोगस नर्सिंग कॉलेजेसचा सुसराट झालेला आहे। तुमचे नाशिकचे आमदार दराडे
शिक्षक आमदार त्यांचे कॉलेज आहे MKD कॉलेज, कुठे? नंदुरबारला. नंदुरबारमध्ये त्या विद्यार्थ्यांकडून दराडेंनी 1-1 लाख रुपये आदिवासी विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेतलेलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांकडून कुठलं डोनेशन घेतलं गेलं पाहिजे का? नाही घेतलं पाहिजे. 1-1, 1.5 एकर पट्ट्यावाले पोरं आहेत ते. असं काही 25-30 एकरवाले पण मुलं नाही, आदिवासी आहे. एवढी लाज यांनी सोडलेली आहे. यांच्या निवडणुकीत पैसा वाटायचा कुठून येतो? तर याचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल. आदिवासी, गोरगरीब, दलित, OBC असेल, गरीब वंचित घटक असेल, मराठा समाजातले, यांना हे लुटून यांच्या निवडणुकीच्या हौसी पुरवू लागले. ते MKD कॉलेजमध्ये दराडेंनी मुन्नाभाई MBBS चित्रपटातून पूर्ण प्रेरणा घेतलेली आहे. मुंबईतून काउन्सिल नाही, ही बाब महत्वाची. मुंबईतून जेव्हा काउन्सिल दराडेंच्या कॉलेजला तपासणीसाठी जातं, तर तिथले विद्यार्थीच डॉक्टर बनतात, तिथले विद्यार्थीच कंपाऊंडर बनतात, तिथले विद्यार्थीच पेशंट बनतात. काउन्सिल येतं, व्हिजिट करतं आणि अटॅच हॉस्पिटल अप्रूव्ह करतं आणि अशा पद्धतीने ते कॉलेज चालतं. तर आमची मागणी अशी आहे की तिन्ही शिक्षक मंत्र्यांनी, प्रामुख्याने दादा भुसेंनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. हेच खातं सांभाळण्यास तुम्ही पूर्णपणे अकार्यक्षम आहे. जेव्हा मराठी शाळा हिंदी सक्तीची बाब आलती, तेव्हा दादा भुसे खासगीमध्ये बोलले होते की माझ्या हातात काहीच नाही. तर तुमच्या हातात काहीच नाही तर कशाला थांबता? सोडून द्या. तुमची मागणी मान्य झाली तर काय? राज्यभर आंदोलन करणार. राज्यभर विद्यार्थी जागरूक झालेले आहे. देशभर आंदोलनं चालू आहे. राज्यातही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं राहतील. तुमचं नाव? सागर साळुंके, आपलं पद काय आहे? महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष NSU आहे.